नमस्कार मित्रांनो, स्वामी सूत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सर्वच जण स्वामींचे भक्त आहोत. स्वामींची कृपादृष्टी आपल्या सर्व मुलांच्यावर आहे. स्वामींची पूजा करताना आपल्याला खूप आनंद होतो व मन प्रसन्नदायक होऊन जाते. आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती नसेल तर आपण केंद्रात जाऊन स्वामींची पूजा करतो. तसेच स्वामी समर्थांचा जप किंवा मंत्र करीत असतो आणि याचा आपल्याला नक्कीच लाभ देखील मिळत असतो. तसेच असे काही लोक असतात की ज्यांच्या घरात भरपूर प्रॉब्लेम्स आणि अडचणी, घरात पैसा न टिकून राहणे, सारखे वादविवाद, भांडणे, चिडचिड या सर्व गोष्टींसाठी काही ना काही देवधर्म करतच असतात. म्हणजेच या अडचणीतून आपली सुटका व्हावी यासाठी आपण देवधर्म करत असतो. तर मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. स्वामी समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न आपले होते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात. कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मित्रांनो, स्वामींचा हा एक उपाय जो तुम्ही करणार आहात, म्हणजेच मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. यामुळे तुमच्या सर्व अडीअडचणी दूर होतील. तुमची दुःखांपासून सुटका नक्कीच होईल. मित्रांनो, स्वामींचे साक्षात दर्शन होण्यासाठी, स्वामींचे अनुभव येण्यासाठी आणि सर्व काही मिळवण्यासाठी काय करावे लागते, तर हे एक काम तुम्ही करायचे आहे, जेणेकरून स्वामींचे साक्षात दर्शन तुम्हाला होईल आणि स्वामींची कृपा होईल. तर हे काम तुम्ही रोज करू शकता आणि हे काम खूपच सोपे आहे. तर आता तुम्हाला काय करायचे आहे, तर तुम्हाला ही स्वामींची सेवा करायची आहे आणि ही स्वामींची सेवा करत असताना अगदी मनापासून तुम्हाला ही सेवा करायची आहे. जर तुम्हाला स्वामींचे साक्षात दर्शन हवे असेल, अनुभव हवे असतील, सगळं काही तुम्हाला हवे असेल, तर तुम्ही कोणतीही सेवा करत असाल तर ती मनापासून आणि विश्वासाने करा. त्याचबरोबर आज आपण एक सोपा उपाय पाहणार आहोत. हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे स्वामी समर्थ तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होतील. साक्षात स्वामी समर्थ महाराज आपल्याला दर्शन देतील. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊयात हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे. तर मित्रांनो, हा उपाय करत असताना आपण जी दररोज स्वामी सेवा करत असतो त्या सेवेमध्ये एक काम आपल्याला अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायचे आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण दररोज स्वामी समर्थांची सेवा करत असतो, ती सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हे काम करायचे आहे. आपण ज्या पद्धतीने स्वामींच्या सेवेमध्ये स्वामी समर्थांना अभिषेक घालतो आणि त्यानंतर त्यांना अष्टगंध लावून फुले वाहतो, त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट स्वामी स्तोत्र याचे फक्त एकदा वाचन करायचे आहे. मित्रांनो, तुम्ही दररोज करत असलेल्या स्वामी सेवेमध्ये ही एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. ज्या पद्धतीने तुम्ही संध्याकाळी स्वामी समर्थांची सेवा करता आणि स्वामी समर्थांच्या मंत्रांचा जप करता, त्यावेळी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला या स्तोत्राचे वाचन करायचे आहे. म्हणजेच अक्कलकोट स्वामी स्तोत्राचे वाचन करायचे आहे. या स्तोत्राचे वाचन घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती करू शकते. घरामध्ये असणाऱ्या पुरुषांनी आपल्या नोकरीसाठी, त्याचबरोबर व्यवसायासाठी आणि स्त्रीने आपल्या घरासाठी, सुखसमृद्धीसाठी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरसाठी आणि शिक्षणासाठी याचे वाचन केले तरीही चालेल. मित्रांनो, हे काम जर तुम्ही करायला सुरुवात केली तर यामुळे काही दिवसांमध्येच तुम्हाला आपल्या स्वामी समर्थांचा साक्षात्कार दिसून येईल. तर मित्रांनो, तुम्ही देखील या अक्कलकोट स्वामी समर्थांच्या स्तोत्राचे पठण अवश्य करा. यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संपून जातील
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा.